चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सारथी कोचिंग इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत आहे. ठीक आहे, तर चला आपण चॅप्टर बघतोय वर्क अँड एनर्जी. काय नाव आहे चॅप्टरचं आपल्या? वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी मध्ये आपला जो टॉपिक चालू आहे त्या टॉपिकचं नाव आहे, आज आपण काल काय बघितलं रे? कायनेटिक एनर्जी. काय बघितलं? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण काय काढला? कायनेटिक एनर्जी हाफ mv². बरोबर आहे. कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला होता तो काय फॉर्म्युला आहे? तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? हाफ mv². असा फॉर्म्युला आपण काल डिराइव्ह केलेला आहे. ठीक आहे, त्याचं जे काही एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन आपण पूर्णतः डिटेल घेतलंय. ठीक आहे, त्याच्या एक्सप्रेशनच्या बद्दल आपण पूर्ण जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ याच्या अगोदरचा होता, तो व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूबला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. जर तुम्हाला तो बघायचा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या सारथी कोचिंग इन्स्टिट्यूट या चॅनलवर तो बघू शकता, यात काही शंका नाही. ठीक आहे, चला तर मग आजचा सुद्धा एक भारी टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता काल आपण कायनेटिक एनर्जीच्या बद्दल चर्चा केली, आज आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत कशाबद्दल? तर पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, आता ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी असते ना तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी ही राहतेच. ठीक आहे, म्हणजे काय याचा कसा संबंध आहे? तर आपल्याला कायनेटिक एनर्जी ही तयार करता, म्हणजे कायनेटिक एनर्जी आपण कशाला म्हणतो? तर त्या ठिकाणी एखादी जी काही ऑब्जेक्ट आहे जर ती मोशन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे? ठीक आहे, मग ती झाली कायनेटिक एनर्जी. एखादी वस्तू जर ती मोशन मध्ये असेल तर, मग एखादी वस्तू मोशन मध्ये नाहीये मग तिला काय म्हणणार? ठीक आहे, मग त्याचा आज त्या प्रश्नाचं जे काही उत्तर अनुत्तीर्ण होतं ते आज आपण त्या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, ते अनुत्तरित उत्तर आज आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. म्हणून आजचा जो काही टॉपिक आहे त्या टॉपिक वर आपण बोलणार आहोत. त्या टॉपिकचं नाव काय आजच्या? पोटेन्शियल एनर्जी. काय नाव आहे रे? पोटेन्शियल एनर्जी. आता ह्या पोटेन्शियल एनर्जीला काय म्हणतात मराठीमध्ये? स्थितीज ऊर्जा. नावातच आहे की साठवून ठेवलेली एनर्जी. मग आता साठवून कशा प्रकारे ठेवली जाते? आता तुम्ही पोटेन्शियल एनर्जीचं एक्झाम्पल जर त्या ठिकाणी बघितलं असेल तर त्या ठिकाणी स्प्रिंग आहे. स्प्रिंग माहिती? स्प्रिंग जर समजा आपण तिला जर प्रेस केलं तर ती पुन्हा त्या काय होऊन जाते? त्याच्या स्थितीमध्ये होऊन जाते. बरोबर आहे, तर असे वेगवेगळे एक्झाम्पल त्या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी घेता येईल. ठीक आहे, मग आता बघा अगोदर ही पोटेन्शियल एनर्जी आपल्याला घ्यायची ना, तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय किंवा पोटेन्शियल एनर्जी काही डिफायनेशन आहे किंवा त्याची जी काही टर्म आहे ती अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग बघूया आता त्याचा मराठी अर्थ आपल्याला कळाला, त्याला आपण काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. काय म्हणतो? स्थितीज ऊर्जा. बट आता जी काही स्थितीज ऊर्जा आहे त्याला त्या ठिकाणी आपण आपल्या सायंटिफिक किंवा त्या ठिकाणी सायन्सच्या लँग्वेज मध्ये कसं सांगणार आहोत ते बघा, की सांगितलं काय? द एनर्जी स्टोअर इज अन ऑब्जेक्ट बिकॉज of its specific state or position is called its potential energy. आता एखाद्या वस्तूची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे नेमकं काय ते आपल्याला या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे. मग आता बघा, द एनर्जी स्टोअर अशी ऊर्जा की जी काय केली असते? साठवून ठेवली असते, स्टोअर केली असते. कशी ऊर्जा? की जी ऊर्जा साठवून ठेवली जाते, स्टोअर केली जाते अशी ऊर्जा. आणि मग इज अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट. आणि ती जी ऊर्जा आहे ना त्या विशिष्ट ऑब्जेक्ट मध्ये साठवून ठेवल्याच्या नंतर ती ऑब्जेक्ट काय होते? तर त्या ठिकाणी स्पेसिफिक स्टेट मध्ये जाते. कशामध्ये जाते? स्पेसिफिक स्टेट. आता स्पेसिफिक स्टेट म्हणजे काय? तर एखादा राज्य आहे का? नाही, तर स्पेसिफिक स्टेट म्हणजे काय? त्या पदार्थाची किंवा त्या वस्तूची अवस्था त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जाते. आणि नंतर किंवा त्या ठिकाणी काय होतं? तिची जी काही पोझिशन आहे, काय पोझिशन म्हणजे काय? तिची स्थिती जी आहे ती त्या ठिकाणी काय होते? तर त्या ठिकाणी चेंज होत असेल. ठीक आहे, की जर म्हणजे त्याच्या सांगितलं काय तिची स्टेट आणि पोझिशन काय सांगितलं महत्वाचं पॉईंट, की स्पेसिफिक स्टेट और पोझिशन, त्या पोझिशनमुळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडतो का हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि जर मग घडला तर त्याला आपण काय म्हणू शकतो? तर हीच पोटेन्शियल एनर्जी असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. समजलं का? ती झाली पोटेन्शियल एनर्जी. त्याला आपण त्या ठिकाणी कोणती ऊर्जा म्हणू शकतो? तर स्थितीज ऊर्जा. जी ऊर्जा साठवून ठेवली असते. काय असते? साठवून ठेवलेली ऊर्जा असते त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणतो स्थितीज ऊर्जा असं त्याला म्हटलं जातं. मग आता बघा परत एकदा रिपीट करतो की द एनर्जी स्टोअर इज अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट. की जी ऊर्जा तिच्या त्या ठिकाणी एखाद्या वस्तूच्या स्पेसिफिक स्टेट मध्ये आहे. कशामध्ये आहे? स्पेसिफिक स्टेट मध्ये आहे. त्याचबरोबर कशामध्ये आहे रे? तर पोझिशन मध्ये त्या ठिकाणी आहे. तर तेव्हाच त्या आपल्याला त्या वस्तूला किंवा त्या ती जी काही वस्तू आहे तर ती वस्तू आपल्याला सांगता येतं की ती वस्तू पोटेन्शियल एनर्जी मध्ये आहे.
समजलं का? अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल एनर्जीची काय करता येईल, डेफिनेशन सांगता येईल. आणि नंतर तो काय जो काही पॉईंट येतो, आता ही काही पोटेन्शियल एनर्जीची आपण डेफिनेशन सांगितली. जसं आपण काल काय बघितलं होतं की कायनेटिक एनर्जीचं जे काही एक्सप्रेशन आहे बाबत ते आपण काल बघितलं होतं. आणि मग मला तू सांगायचं की कायनेटिक एनर्जीचा जो काही फॉर्म्युला आहे तो नेमका काय आहे. Kinetic energy is equal to half mv square. बर, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर असं त्या ठिकाणी एक्सप्रेशन आपण काल डिराइव्ह केलंय. ते कशाचं आहे तर एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. आणि मग सेम जर आपण त्या ठिकाणी ते एक्सप्रेशन तिथं पाहिलं असेल तर आजच्या टॉपिक मध्ये त्या ठिकाणी एक्सप्रेशन आपल्याला बघायचं कोणाकरता तर पोटेन्शियल एनर्जी करता. जसं की कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आहे ना, कायनेटिक एनर्जी जसं त्याचा फॉर्म्युला आहे तसंच आपल्याला त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी सुद्धा त्याचा फॉर्म्युला त्या ठिकाणी लागणार आहे. आता बघा इथं सांगितलं काय मग एक्सप्रेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी मध्ये की हा पॉईंट क्लिअर करताना इथं आपल्याला करायचं काय तर मास ऑफ ऑब्जेक्ट m म्हणजे कुठली एखादी वस्तू घ्या, कुठली समथिंग एखादी वस्तू घ्या आणि त्या वस्तूचं जे काही मास आहे ती m पकडा. काय पकडायचं बघा, m पकडायचंय. आणि मग m मास घेतल्यानंतर पुढे बघा की ती जी वस्तू आहे त्याच वस्तूची काय घ्या, हाईट घ्या. काय घ्या, हाईट घ्या. आणि मग हाईट काय घ्यायचं तर हाईट ऑफ एन ऑब्जेक्ट h. काय घ्यायचं, हाईट h. त्या ठिकाणी आपल्याला हाईट घ्यायची आहे. आणि नंतर जर समजा जर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज mg. आता कुठलीही वस्तू घ्या आणि जर समजा त्या वस्तूला जर आपण त्या ठिकाणी वरती ठेवलं असेल किंवा कुठेही ठेवलं असेल तर त्या वस्तूवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा ऍक्ट असतो हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. ठीक आहे, कुठली वस्तू घ्या मग तुम्ही घ्या, मी घ्या, बेंच घ्या, स्टँड घ्या, काही घ्या. ठीक आहे, ह्या पृथ्वीतलावरती जी वस्तू स्थिर दिसते याचा अर्थ त्याच्यावरती काय ऍक्ट आहे, ग्रॅव्हिटी ऍक्ट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती कार्यरत आहे, त्यामुळे ती वस्तू त्या ठिकाणी स्थिर आहे. जर त्याच्यावरती ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ऍक्ट नसता तर ती वस्तू हवेत उडली असते, हवेत. जसे की तुम्ही बसले आहात ना, तुम्ही त्या ठिकाणी हवेत असता. ठीक आहे, आपल्याला जर समजा आता एखादा काही वस्तू घेतली असती, मी मार्कर घेतला असता तर तो असा ठेवला तर तो हवेतच तरंगला असता. ठीक आहे, मग समजा एखादं मी डस्टर वगैरे घेतलं असतं तर डस्टर सुद्धा त्या ठिकाणी काय झालं असतं ते तर हातातच ठेवलं असतं. ठीक आहे, असं डस्टर झालं असतं ते सोडून दिलं तर आता खाली पडतं. डस्टर घेतलं काय होतं, खाली पडतं. का पडतं तर याच्या मागे काय आहे, ग्रॅव्हिटी. मार्कर घेतला तो खाली पडतो, काय आहे तर ग्रॅव्हिटी आहे. ठीक आहे, परंतु जर आपल्यावरती त्या ठिकाणी काय नसेल, ग्रॅव्हिटी जर त्या ठिकाणी ऍक्ट नसेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं तर ग्रॅव्हिटी जर त्या ठिकाणी ऍक्ट नसेल तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी घडून आणता येणार नाही. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटी जर ऍक्ट नसेल तर काय होऊ शकतं तर डायरेक्टली या ज्या काही वस्तू आहेत ना त्या हवेत तरंगू शकतात. काय होऊ शकतात, हवेत तरंगू शकतात. आणि म्हणून त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी या सगळ्या वस्तूवरती ऍक्ट आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगतं कोण तर न्यूटन्स त्या ठिकाणी सांगतो. न्यूटनच्या बद्दल त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला समोर बघायचं की डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज mg. आणि म्हणून त्या ठिकाणी जो काही डायरेक्शनल आपण त्या ठिकाणी घेणार आहे तर तो काय आहे तर डायरेक्शनल फोर्स mg आहे, mg. मग डायरेक्शनल फोर्स mgच काय आहे, डायरेक्शनल फोर्स हा mgच का त्या ठिकाणी घेतलाय तर बघा सांगताना इथं काय तर मास इनटू ग्रॅव्हिटी. कळलं का, कुठली वस्तू घ्या, कुठल्या वस्तूला मास आहेच आणि त्याला जर आपण त्या ठिकाणी वरती जर नेलं किंवा ती वस्तू स्थिर आहे याचा अर्थ त्याला काय ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे हा पॉईंट आपला इथेच काय झाला क्लिअर झाला. ठीक आहे, म्हणजे एखादी कुठली वस्तू घ्या तिला मास आपल्याला सापडतं आणि एखादी कुठली वस्तू घ्या तिला काय आहे रे तर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी आहे किंवा त्या ठिकाणी ऍक्सलरेशन ड्यू टू द ऍक्सलरेशन त्या ठिकाणी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी कळतं. ठीक आहे, ग्रॅव्हिटी किंवा त्या ठिकाणी जे काही ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऍक्सलरेशन जे काही असतं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. मग आता समोर चालून आता पुढे काय येतं की आपण हे जे काही एक्सप्रेशन आहे किंवा एक्सप्रेशन त्या ठिकाणी बघतोय कशाचं तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं. मग त्या ठिकाणी इथे वर्कचा फॉर्म्युला त्या ठिकाणी लागतो का तर येस सर, इथे वर्कचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे आणि वर्कचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला लागतो. ठीक आहे, कशाचा फॉर्म्युला लागतो, वर्कचा फॉर्म्युला लागतो आणि वर्कचा फॉर्म्युला घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मग वर्कचा जो काही फॉर्म्युला काय बघड्या सोम तर त्या ठिकाणी वर्कचा फॉर्म्युला काय येतो की फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. काय येतो, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हा वर्कचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण याच्या अगोदर त्या ठिकाणी शिकलोय. चॅप्टर जेव्हा आपण स्टार्टअप केला होता तेव्हा सुद्धा मी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितला होता. ठीक आहे, आणि आता सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म्युलाचं भरपूर वेळेस आपल्याला काम पडणार आहे आणि याच्यावरून आपण त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी जी होती कायनेटिक एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी काय केलंय एक्सप्रेशन त्या ठिकाणी आपण केलंय. ठीक आहे, एक्सप्रेशन आपण केलंय आणि एक्सप्रेशन आपण त्याला काय केलंय तर सॉल्व्ह करून घेतलं इथं.
कशाचं कायनेटिक एनर्जी सुद्धा एक्सप्रेशन जे आहे ते आपण काय केलं सॉल्व्ह केलं आणि सेम इथे सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करायचंय की पोटॅशियम एनर्जी जी आहे ना तर पोटॅशियम एनर्जी सुद्धा जे काही एक्सप्रेशन आहे ते आपल्याला इथे काय करायचंय तर सॉल्व्ह करायचंय. मग आता समोर बघा वर्क म्हणजे काय करायचं तर W वर्क म्हणजे काय येतो W आणि नंतर आता इथं बघा फोर्स घेतलाय फोर्स तर फोर्स काय घेतलाय इथं Mg घेतलाय. मग आपण त्या ठिकाणी फोर्स म्हणजे F नाही घेतला इथं ठीक आहे आपण काय केला माहिती का की डायरेक्शन ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स Mg इथं जो दाखवलाय ना तोच आपण घेतलाय दुसरं कोणी आणला नाही ठीक आहे म्हणून घ्या. आणि हे काही मानून घेतलं का नाही आपल्याला डायरेक्टली सिद्ध करता येतं न्यूटनच्या लॉच्या नुसार की त्या ठिकाणी एखादी वस्तू आहे आणि एखाद्या वस्तूला काय आहे तर ग्रॅव्हिटी आहे आणि मग ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटी असेल तर त्याला मास इंटू ऍक्सलरेशन असतंच आणि मास इंटू ऍक्सलरेशन जर असेल तर ऍक्सलरेशनला आपण g ने नोट करू शकतो बरोबर आहे ठीक आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण याच्या अगोदर लर्न केलंय ठीक आहे याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी शिकलोय. आणि मग समोर जर आपण गेलो तर W फॉर वर्क फोर्स म्हणजे काय घेतलं आपण Mg घेतलं आणि नंतर जे काही डिस्प्लेसमेंट आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ती एखादी विशिष्ट वस्तू हलणे परंतु ती वस्तू हलत नाहीये परंतु आपल्याला त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणजे काय घ्यायचंय तर त्या वस्तूची हाईट घ्यायची आहे काय घ्यायचंय त्या हाईट घ्यायची आणि ती हाईट आपण नोट केली त्या कशाने तर कशाने नोट केली रे तर नोटने त्या ठिकाणी आपण काय केलं ती हाईट दाखवलेली आहे ठीक आहे सोन आहे की नाही. आणि मग आता काय करायचं आपल्याला की जो काही वर्क आहे वर्कचा जो काही फॉर्म्युला त्या ठिकाणी तर कशा प्रकारे तयार होतो किंवा वर्कचा जे काही पोटॅशियम एनर्जी जी आहे एक्सप्रेशन फॉर पोटॅशियम एनर्जी जी आहे ना तर त्याचा जो काही फॉर्म्युला जो काही सर्किट डिराईव्ह होतो तो कसा होतो सरळ फक्त याचं काय केलंय मल्टिप्लिकेशन केलंय. आता इथं बघा की हा वर्क आहे वर्कचा W घेतला फोर्स म्हणजे काय घेतलं Mg आपण घेतलं आणि नंतर काय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय घेतलंय आपण H असं घेतलंय डिस्प्लेसमेंट काय घेतलंय H आणि म्हणून मग आता याचं काय केलं की याचं सरळ आपण काय केलं मल्टिप्लिकेशन केलं Mg मल्टिप्लाइड बाय H म्हणून वर्क इज इक्वल टू Mgh समजलं का वर्क इज इक्वल टू Mgh मसाले सच ऐकली ऍडव्हर्टाइज ऐकली का MDH मसाला हा हा काय ऍडव्हर्टाइज दिली ती MDH मसाले सच आहे की नाही. मग इथं जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी मसाल्याची जी काही जाहिरात ती आठवू शकता आपण ठीक आहे तर ती काय MDH का कोणता मसाला आहे तो गोटे हा काय MDH मसाले सच असं म्हणते ते. आपल्याला काय करायचंय की जे काही वर्क ऑफ एनर्जी सॉरी एक्सप्रेशन फॉर पोटॅशियम एनर्जी येणार आहे ना तेव्हा त्या ठिकाणी वर्क इज इक्वल टू W वर्क इज इक्वल टू M.G.H याचा अर्थ वर्क इज इक्वल टू MGH असं आपण म्हणता येईल ठीक आहे. वर्क इज इक्वल टू MGH जेव्हा MGH येईल ना काय येईल रे जेव्हा MGH येईल तेव्हा समजून जायचं MGH जर एखाद्या एक्सप्रेशन मध्ये जर आलं तर समजा हे कशाचा संबंध दाखवतं ठीक आहे. ज्या ठिकाणी MGH येईल त्या ठिकाणी समजून जायचं हे काय आहे पोटॅशियम सांगितलंय समजलं का. आणि मग आता समोर बघा काय दिलं आपल्याला की द अमाउंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. तर बघा सांगितलं काय सारखं शेवटच्या पॉइंट मध्ये की द अमाउंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी जी काही पोटेन्शियल एनर्जीची जी काही अमाउंट आहे तर ती अमाउंट जर आपण बघितली तर ती अमाउंट ऑफ एनर्जी जी आहे बघा आकाश जी अमाउंट ऑफ जी काही एनर्जी आहे तर ती स्टोअर केली आहे कशामध्ये तर त्या विशिष्ट ऑब्जेक्ट मध्ये. आणि मग द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट ठीक आहे. मग जेव्हा आपण काय करणार की एखादी वस्तू आहे परत एकदा मी ते सेंटेन्स रिपीट करतो सगळ्यांचं लक्षात माझ्याकडे असू द्या लक्ष द्या इकडं की द अमाउंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर इन की जी एखादी वस्तू असणार आहे त्या वस्तूतली जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी जी काही पूर्ण जी काही एनर्जी आहे तर ती स्टोअर केली आहे काय स्टोअर केली आहे कशामध्ये तर द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट तर त्याच्या त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ठीक आहे डिस्प्लेसमेंट मुळे त्या ठिकाणी सगळं आपल्याला घडताना आपल्याला दिसतंय. आणि म्हणून मग त्या ठिकाणी पोटॅशियम एनर्जीचा आपल्याला जर त्या ठिकाणी फॉर्म्युला घ्यायचा असेल तर मग आपल्याला असं घेता येईल की आपण म्हणताल सर तुम्ही काय म्हणताल की तर W होता W म्हणजे तुम्ही P का लिहिताय तर P लिहिण्याचं कारण काय तर हे जे स्टेटमेंट आहे ते आहे समजलं का. याला काय लिहिलं आपण P तरी सांगत नाही द अमाउंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर इन द ऑब्जेक्ट
बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी घडतं, त्यामुळे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी घ्यावी लागते. आणि म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय, m डॉट g डॉट h. याचा अर्थ पोटेन्शियल p डॉट e डॉट इज इक्वल टू m डॉट g डॉट h. आता डॉट डॉट म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, ठीक आहे. पण इथं हा शॉर्ट फॉर्म आहे म्हणून ते डॉट लिहिलाय. इथे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन घेऊ नका असं, समजलं का. हा नाव काय डायरेक्टली पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि बरोबर काय, mgh. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय, mgh. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय येतो, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला लागता येईल. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी समजला असेल. याच्यावर तुम्हाला काही क्वेरीज असेल, काही क्वेश्चन जर तुम्ही त्या ठिकाणी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे, आता जे काही पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जीवरती जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, मी सांगतो की आता तुम्हाला मी 2 एक्झाम्पल देतो, ठीक आहे. किंवा मला तुम्ही फक्त मी जे एक्झाम्पल दिले त्यातून मला ओळखून दाखवा की ही एनर्जी नेमकी कोणती आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे का कायनेटिक एनर्जी आहे. ठीक आहे, आणि मग आपण त्याचं एक्सप्रेशन त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला जो काय तो तुम्हाला सांगायचा आहे. आता तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा सुद्धा फॉर्म्युला माहिती आहे, जो आपण काल रिपीट केलाय. आणि आजचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे, तर पोटेन्शियल एनर्जीचा आहे. आणि तो सुद्धा आपण इथे दिलाय, तो आपल्या समोर त्या ठिकाणी आहे. मग आता मला सांगा की जी आहे एखादी ऑब्जेक्ट आहे, समजा सायकलची रिंग आहे. सायकलची रिंग ही रन होते आहे, सायकलचं जे काही व्हील आहे ते रन होत आहे. तर ती नेमकी कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी का कायनेटिक एनर्जी. सायकलचं व्हील आहे आणि ते रन होत आहे, म्हणजे रन होतं म्हणजे काय, ते चालतंय समजा किंवा फिरतंय. तर मग ती एनर्जी नेमकी म्हणजे ते एक्झाम्पल नेमकं कोणतं, पोटेन्शियल एनर्जी, गतीज ऊर्जा आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. ठीक आहे, आणि जर समजा एखादी स्प्रिंग आहे किंवा एखादा स्पंज बॉल आहे, काय स्पंज, आपल्या डिस्ट्रीब्युटर आहे, आपल्या डिस्ट्रीब्युटर स्पंज आता ओके ना, ठीक आहे. आता हे जे काही डस्टर आहे, डस्टर, ठीक आहे, त्या डस्टरमध्ये सुद्धा पोटेन्शियल त्या ठिकाणी आहे. म्हणजे बघा, आता जेव्हा मी काय करतो, या डस्टर असं दाबतो, प्रेस करतो, काय करतो, प्रेस, काय केलं, प्रेस केलं म्हणजे दाबलं. ठीक आहे, दाबायच्या नंतर जेव्हा मी याला सोडून देईल ना, तेव्हा हे याच्या पूर्णता स्टेजला येऊन जाईल. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मी आता दाबलं म्हणजे याचा अर्थ काय झालं की याच्यामध्ये पूर्णता पोटेन्शियल आहे. काय याच्यामध्ये पोटेन्शियल साठवलंय, याच्यामध्ये जी काही एनर्जी मी साठवून ठेवली, बरोबर. आणि मग याला सोडलं तर हे त्याच्या स्टेजला गेलं, बरोबर. याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी हे ज्या डस्टर जे आहे, मी ज्या अर्थेला प्रेस केलं त्या अर्थी याच्यामध्ये मी दाबलंय काय, तर पोटेन्शियल, आणि सोडलंय का तर त्या ठिकाणी ती तर ते कशामध्ये जातं, तर गतीज ऊर्जेमध्ये जातं. तर याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी आहे. समजलं का. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी समजून घेता येईल. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी स्पंजचा बॉल सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी स्पंजचा डस्टर सुद्धा घेता येईल की जे प्रेस केल्यानंतर ते आपोआप त्याच्या स्टेजला जातं. नंतर तुम्हाला एक्झाम्पल त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी घेऊ शकता तुम्ही कोणतं, स्प्रिंगचं, स्प्रिंग दाबायची, ठीक आहे. स्प्रिंग तुम्ही त्या ठिकाणी दाबू शकता, तिला प्रेस करा, स्प्रिंगला स्प्रिंग पुन्हा तिच्या स्टेजला येऊन जाते, बरोबर आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी ह्या वस्तूमध्ये काय ठिकाणी काय तर पोटेन्शियल साठवलं जातं. आणि याच्या नंतर जर जे काही भागवत जे काही एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे ते एक्झाम्पल म्हणजे कोणतं, तर एखादा समजा तलाव आहे किंवा एखादा समजा मोठा नदी वगैरे आहे, तर त्याच्यावरती घ्यायचा का, मग ते तळ्यातून पाणी आपण सोडायचं, धरणातून पाणी सोडायचं आहे, बरोबर. मग पाणी नेमकं जेव्हा आपण सोडतो तर तेव्हा त्या गेटवर एकदम असा फोर्स असतो, बरोबर, एकदम प्रेशर असतं, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ते पाण्यामध्ये एक प्रकारची एनर्जी आहे, कोणती झाली, पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. आणि जेव्हा ते मी पाणी सोडील ना, तेव्हा ते पाणी कायनेटिक एनर्जी बनते, ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी इथं आपल्याला रिलेशन सांगता येतं काय, तर पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी कन्वर्ट होऊ शकते कायनेटिक एनर्जीमध्ये, असा सुद्धा त्या ठिकाणी संबंध आपल्याला सांगता येईल, ठीक आहे. आणि नंतर जो आपला समोरचा टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, त्याच्यामध्ये हा पॉईंट सुद्धा आपण त्या ठिकाणी कन्क्लूड करणार आहोत, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ आपण जे एनर्जी शिकलो, कोणती, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, तर यांचा सहसंबंध कुठेतरी आहे हे त्या ठिकाणी मला दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हे मी एक्झाम्पल सांगितली, ठीक आहे. तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी कोणतं असेल तर ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता, म्हणजे आपण काय केलंय की धरणातलं जे पाणी आहे ना, ते धरणातलं पाणी वरच्या पावसानं काय केलं, साठलंय, वरती उच्च ठिकाणावरती धरण आहे, आणि तिथून जे गेट आहे ते गेट जर आपण ओपन केलं तर त्यातलं जे काही पाणी आहे ते सगळं फोर्सफुली काही तर प्रेशरनं खाली होऊन जाईल. म्हणजे जे पाणी थांबलेलं होतं,
जे पाणी स्टॉप होतं, जे पाण्यामध्ये पोटॅशियम एनर्जी होती, ते पाणी एकदम कशामध्ये रूपांतरित झालं, कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला एनर्जी काय करता येते, तर त्या ठिकाणी दुसऱ्या याच्यामध्ये ट्रान्सफर करता येते. हे जे काही आहे ना, तर हे लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जो आहे तो समोरचा टॉपिक आहे. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी पुन्हा हा पॉईंट कंटिन्यू करणार आहोत, यात काही शंका नाही. ठीक आहे, तेव्हा सुद्धा आपण त्या ठिकाणी हेच एक्झाम्पल त्या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, आजचा हा जो काही टॉपिक आहे तो त्या ठिकाणी इथे संपला. आजचा जो काही टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजला असेल. ठीक आहे, यात काही शंका नाही. तुम्ही आपलं चॅनल काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन त्या ठिकाणी दाबायचं आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा त्या ठिकाणी अदर जे काही तुमचं फ्रेंड सर्कल आहे त्यांच्यामध्ये आपल्या या व्हिडिओची लिंक तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे आणि त्यांना सुद्धा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. ठीक आहे, तत्पूर्वी सगळ्यांना या आजचा जो काही झालेला टॉपिक आहे त्याचा जर त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. 2 मिनिटांमध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आजचा जो काही स्क्रीनशॉट होता किंवा जो काही पॉईंटचा जो काही स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल निश्चित तुम्हाला तो उपयोगी पडणार आहे. आणि याच्यावर जे काही समथिंग क्वेश्चन असणार आहे तर तो क्वेश्चन नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये इन्व्हॉल्व करू शकता. नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या सारथी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करू. आपल्या सेवेत नेहमी त्या ठिकाणी कार्यरत राहू. ठीक आहे, तत्पूर्वी सगळ्यांचा धन्यवाद. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.